हेलो एवरीबॉडी। जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा। जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। अब सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी। हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया। तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड। तर भारताच्या लोकशाहीत एक नवीन प्रकारची दहशत पसरली आहे। ही दहशत बॉम्बची नाही, तलवारीची नाही, ही दहशत आहे एका झुरळाची, कॉकरोचची। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। ज्या क्षणी कॉकरोच जनता पार्टी सीजेपीने इंस्टाग्रामवर सत्ताधारी पक्षाला फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकलं, त्याच क्षणी सिस्टीमच्या पायाखालची जमीन सरकली। काय घडलं नक्की? सीजेपीचं ट्विटर अकाउंट का उडवण्यात आलं? का घाबरलंय सरकार एका साध्या सोशल मीडिया पेजला? आज आपण फक्त वरवरची माहिती नाही तर या डिजिटल सर्जिकल स्ट्राईकचा पूर्ण इतिहास आणि भूगोल उघड करणार आहोत। ही लढाई आता फक्त एका पेजची राहिली नाही तर ती देशाच्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाच्या अस्तित्वाची झाली आहे। हा दिवस विसरू नका जेव्हा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एका केसच्या सुनावणीत असं काही बोलले ज्याने करोडो तरुणांच्या जखमेवर मीठ सोडलं। त्यांनी तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि आरटीआय कार्यकर्त्यांना परजीवी म्हणजे पॅरासाइट्स म्हटलं। साहेब, पोरं रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करतात, डोळे फोडतात, शेतं विकून फीस भरतात आणि तुम्ही त्यांना झुरळ म्हणता। पण तिथेच तुमचं गणित चुकलं। महाराष्ट्राचा एक तरुण अभिजित दिपके याने विचार केला, जर तुम्ही आम्हाला नाव दिलंय तर आता आम्ही त्या नावालाच आमची शक्ती बनवू। फक्त 3 दिवसात 31 लाख फॉलोअर्स आणि आज सीजेपीने 10 मिलियनचा टप्पा पार करून देशातला सर्वात वेगाने वाढणारा राजकीय ब्रँड सीजेपी झालाय। ही ठिणगी तुम्ही टाकली होती, आता वणवा आम्ही पेटवलाय। आता बघा सत्तेची इनसिक्युरिटी। जेव्हा सीजेपीच्या पेजने इंस्टाग्रामवर भाजपाला ओव्हरटेक केलं तेव्हा लगेच दिल्लीत चक्र फिरली, ट्विटर अकाउंटकडे तक्रार गेली आणि सीजेपीचं अधिकृत अकाउंट भारतात बॅन करण्यात आलं। का? कारण त्यांना भीती वाटते की जर हे तरुण एकत्र आले तर त्यांचे गोदी मीडियाचे नरेटिव्ह फिके पडतील। पण साहेब, तुम्ही एक अकाउंट बंद कराल पण या 50 लाख 1 करोड झुरळांना कुठल्या हिटने मारणार? आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत। आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही तुम्हाला लॉजिकने हरवणार। आता सीजेपी कॉकरोच जनता पार्टीची मागणी काय आहे? विषय फक्त अपमानाचा नाहीये, विषय आहे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा। नीट पेपर फुटीने देशातल्या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले। सीजेपीची अधिकृत मागणी आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर गप्प न बसता उत्तर द्यावं। साहेब, तुम्ही मन की बात मध्ये तासनतास बोलता, मग पोरांच्या भविष्यावर बोलायला तुमची जीभ का कतरते? जर शिक्षण मंत्री आपलं खातं सांभाळू शकत नसतील तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार कोणी दिला? हे झुरळ आता तुमच्या भ्रष्टाचाराची फाईल कुरतडायला तयार आहेत। सीजेपी कॉकरोच जनता पार्टी सत्तेत आली तर काय होईल हे ऐकून अनेकांची झोप उडाली असेल। फर्स्ट तर न्यायाधीशांना रिटायरमेंट नंतर नोकरी नाही, रिटायर झाल्या राज्यसभेची लाज बंद, मतं गायब झाली तर निवडणूक आयुक्तांना थेट यूएपीए, लोकशाहीची चोरी म्हणजे देशद्रोह, महिलांना 50% आरक्षण, अर्धवट आरक्षण नाही, पूर्ण भागीदारी, गोदी मीडियाचं दुकान बंद, अंबानी अडानींच्या चॅनल्सचं लायसन रद्द आणि अँकर्सची संपत्ती जप्त, गद्दारांना 20 वर्ष बॅन, पक्ष बदलला की तुमचं राजकारण संपलं। अभिजित दिपकेने स्पष्ट केलंय, आम्ही बांगलादेश किंवा नेपाळ नाही, आम्ही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत। आम्ही तुमचं घर जाणणार नाही, आम्ही तुमची सत्ता मतदानाने जाळू। ही फक्त एक पार्टी नाही, ही झोपलेल्या सिस्टमला दिलेली एक इलेक्ट्रिक शॉक आहे। जर सिस्टम वाल्यांना पेस कंट्रोल करायला विसरू नका, कारण आता ही झुरळं थेट तुमच्या सत्तेच्या किल्ल्यात शिरली आहेत। तुमची साथ हवी आहे? कमेंट मध्ये लिहा प्राऊड कॉकरोच, #प्राऊड कॉकरोच। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे का? हो किंवा नाही याचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की द्या, कारण गल्ली असो वा दिल्ली आता कोणाचं चालणार नाही। झुरळ शिरल्याशिवाय आता सिस्टम नीट होणार नाही। सीजेपी कॉकरोच जनता पार्टीचा एकच वादा, सिस्टमचा वाजवणार बँड बाजा।
व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.